महाराष्ट्रातलं जवळपास 60,000च्या वर युवक आणि विदर्भातनं 30,000 1 लक्ष युवकांचं हे संमेलन आहे. नमो युवा संमेलन आहे. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अति महत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकांमुळे आज ते नमो युवा संमेलनाला येत नाहीये. परंतु स्मृती इराणीजी जे आमच्या फायर ब्रँड नेते आहेत, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, तेजस्वी सूर्याजी, हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे. आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा संमेलनाला येत आहे. मला वाटतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल. महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याकरता जातील, महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे, भाजपचे जे काही सीट्स आहे त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल.